गडहिंग्लज या गावामध्ये भीमाप्पा चंद्रप्पा चितारी वय 43 आणि चित्रांजली भीमाप्पा चितारी वय 38 हे दाम्पत्य राहत होते. सुरुवातीला भीमाप्पा चितारी यांनी 12वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर ITI मधून फॅब्रिकेशन कोर्स केला. कोर्स झाल्यानंतर पुणे येथील टेल्को कंपनीत त्याने नोकरी देखील केली. नोकरी वगैरे लागली तो स्थिर स्तरावर झाल्यानंतर भीमाप्पा आणि कर्नाटकातील नेज येथील चित्रांजली यांचा विवाह झाला. भीमाप्पा हा शांत स्वभावी, मनमिळावू व कष्टाळू, तर चित्रांजली या कडक, शिस्तीच्या व सर्व अगदी व्यवस्थित हाताळणाऱ्या. दोघेही चांगले. या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. सध्या मुलगी 12वीला तर मुलगा 10वीत शिकतो. आपल्या मुलांनी चांगले शिकून मोठे व्हावे म्हणून त्यांना चांगल्या शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवले होते. सध्या भीमाप्पा चितारी हा सपत्नीक नूल गावीच राहत होता. नूलमध्येच त्याने फॅब्रिकेशन व्यवसाय तसेच दुभत्या जनावरांचा मोठा गोठा उभारला आहे. त्यामुळे कामाचे ओझे तसेच प्रापंचिक कारणासाठी काढलेले कर्ज, अतिरिक्त खर्च यामुळे भीमाप्पा मेटाकुटीला आला होता. त्यातच चित्रांजली यांचे सतत मोबाईलवरील बोलत राहणे त्याला खटकू लागले. यावरून भीमाप्पा व चित्रांजली यांच्यात वारंवार वादावादी होऊ लागली. दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच भांडणे होऊ लागली. या नेहमीच्या भांडणाचा परिणाम असा झाला की चित्रांजली या भीमाप्पाला चांगली वागणूक देत नव्हत्या. महिन्यापासून ते दोघे वेगवेगळे राहत होते. नूल गावातील जुन्या घरात भीमाप्पा तर खंदाळ मार्गावरील नव्या घरात चित्रांजली असे वेगवेगळे राहत होते. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी रात्री 9च्या दरम्यान भीमाप्पा हा चित्रांजली राहत असलेल्या नव्या घरी आला होता. त्याचवेळी गोठ्यातील जनावरांना चारा पाणी करून चित्रांजली घरी आल्या. रात्री लाईट नसल्याने सर्वत्र अंधार होता. त्या अंधारातच दोघांमध्ये जोराचे भांडण झोपले. दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत असल्यामुळे शेजाऱ्यांनी यांच्या भांडणाकडे दुर्लक्ष केलं. भांडण सुरू असतानाच शांत संयमी असलेल्या भीमाप्पाचा राग इतका अनावर झाला की त्याने बाजूला पडलेला धारदार विळा उचलला आणि चित्रांजलीच्या मानेवर, खांद्यावर, हातावर सपासप वार केले. पहिला वार होता चित्रांजली मोठ्याने ओरडल्या. मग मात्र शेजाऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. वार वर्मी बसल्याने त्या रस्त्यावरच कोसळल्या. काहीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहिले तर चित्रांजली या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. पत्नीचा खून केल्यानंतर भीमाप्पा तिथून पळून गेला. शेजाऱ्यांनी घटनास्थळावरील घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस पाटील यांना कळवलं. पोलीस पाटलाने घटनास्थळीची व परिस्थितीची पाहणी केली आणि गडहिंग्लज पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी DYSP व उपनिरीक्षक मोरे यांनी भेट दिली. पत्नीचा खून केल्यानंतर भीमाप्पा हा घटनास्थळापासून 3 किलोमीटर दूर ऊसाच्या फडात लपून बसला होता. तरुणांच्या मदतीने गडहिंग्लज पोलिसांनी शोधून काढून त्याला ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळी फेकलेला विळा देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच सोमवारी सकाळी मृतदेहाचे विच्छेदन करून नूल येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. घटनेचा अधिक तपास गडहिंग्लजचे पोलीस करत आहेत. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.